आणि आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यात गेल्या वर्षी विदर्भ आणि मराठवाड्यात 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मदत आणि पुनर्वसन विभागाची माहिती। शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर गेला। शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आवश्यकता वाटल्यास कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, विजय वडेट्टीवारांची मागणी। बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच आत्महत्या। 18 वर्षांपासून वेतन मिळत नसल्याचा तसंच संस्था चालकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप। साताऱ्यातील महाराणी ताराराणी यांच्या समाधीची दुरवस्था। सरकारने दखल घेऊन समाधीचा जीर्णोद्धार करा, ग्रामस्थांची मागणी। तर महाराणी ताराराणीच्या समाधीबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून विश्वास व्यक्त। शिर्डीत भक्तांची लूट करणाऱ्या 3 दुकानांना नगरपालिकेकडून टाळ, तर भाविकांची लूट करणाऱ्यांवर स्थानिकांनी बहिष्कार घालावा। राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। शिर्डीचे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या गावची जेव्हा बदनामी होते त्यांनी सुद्धा आपलं दायित्व म्हणून असे जे काही गावाला बदनाम करणारे किंवा साहेब भक्तांची लूट करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे, त्यांना त्या गावातून व्यवसाय करण्यापासून रोखलं पाहिजे। गडचिरोलीत नक्षल्यांनी पेरून ठेवलेलं स्फोटक साहित्य जप्त। गडचिरोली छत्तीसगड सीमावर्ती भागात पोलिसांची कारवाई। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गेटवे परिसर पर्यटकांनी गजबजला। धुळवडीच्या दिवशी डोंबिवलीच्या आयरे गावात 2 गटात राडा। मध्यस्थी करण्यास गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना। विरारमधील हत्या प्रकरणाचा 24 तासात उलगडा। पतीनेच केली पत्नीची निर्घृणपणे हत्या। स्थानिक गुन्हे शाखेचं मोठं यश।